नमस्कार मैत्रिणींनो, स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. तर आज आपण बघणार आहोत की ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही आहे तर त्यांची एंट्री आपण कशी करू शकतो, ते पण अगदी सोप्या पद्धतीमध्ये. तर चला मग पाहूया. तर सर्वात प्रथम आपल्याला आपल्या पोषण ट्रॅकर ॲपवरती जायचं आहे. हे बघा इथे. आता इथे आपण क्लिक केल्यावरती आपल्यासमोर हे बेनिफिशरीचं पेज ओपन होणार आहे. ते इथे जे बेनिफिशरी आहे ना, इथे जे लाभार्थी आहेत ना, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे क्लिक केल्याच्यानंतर इथे बघा, आपण फक्त 3च ग्रुपचे आपण विदाऊट आधार कार्डशिवाय त्यांची एंट्री करू शकतो. तर ते कोणकोणते आहेत, तर एक आहे गरोदर, दुसरे आहे स्तनदा माता आणि तिसरं आहे 0 ते 6 वर्षाची मुलं. फक्त ह्या तिघांचेच आपण विदाऊट आधार कार्ड, म्हणजे आधार कार्ड नाही आहे तरी पण त्यांची आपण दुसरे डॉक्युमेंट्स टाकून एंट्री करू शकतो. तर ते कसे करायचे ते पाहूया. हे बघा इथे आता इथे सगळ्यात पहिलं आपल्याला नोंदणीमध्ये जायचं आहे. नवीन नोंदणी, तर इथे आपण क्लिक करणार आहोत. इथे क्लिक केल्याच्यानंतर जे आहे ना, समजून घ्या, तिथे क्लिक करूया. तिथे क्लिक केल्यानंतर आता तिची डिलेवरी झाली आहे तर ते एक बाळ आहे, जुळे आहे, किती आहे ते तुम्हाला चूज करून त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता त्यानंतर आता आपण इथे प्रक्रिया केली ह्यावरती क्लिक करूया. हे बघा इथे क्लिक केल्याच्यानंतर इथे जर त्यांचं आधार कार्ड असेल त्या लाभार्थी स्तनदा मातेकडे, तर तिचं आधार कार्ड इथे सबमिट करायचं आहे आणि ते मोबाईल नंबर सबमिट करायचा आहे. पण आता आता आपल्याकडे आधार कार्डच नाही आहे, तर आपण तरी त्यांची नोंदणी करू शकतो. ते कशा प्रकारे ते पाहूया. हे बघा इथे जे दिलं आहे ना, अर्जदाराकडे आधार क्रमांक नाही, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर हा पेज ओपन होतो आहे. तर आता इथे बघा, आता हे जे छोटंसं तुम्हाला दिसतं आहे ऑरेंज कलरचं, हे आपल्याला कंपल्सरी फिलअप करायचं आहे. म्हणजे हे भरायचंच आहे. इकडचे जे रकाने आहेत ते आपल्याला भरायचेच आहेत, ते आपण स्किप करू शकत नाही. तर आता इकडे ऑरेंज कलरचं दिसतं आहे, तर मला याच्यामध्ये मोबाईल क्रमांक टाकावाच लागणार आहे. मग त्या लाभार्थ्याचा जो काही मोबाईल क्रमांक असेल तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्यामध्ये आधार नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा. तर आपण जेव्हा आधार कार्ड काढायला दिला आहे, पण ते अजून आपल्याला आधार कार्ड मिळालं नाही, तर ते आपल्याला एक पावती देतात. तर तो पावतीचा क्रमांक इथे आपल्याला टाकायचा आहे आणि खाली आणि हे जे दिसतं आहे ना, तिथे आपल्याला ती पावती अपलोड करायची आहे. त्यानंतर आता तुमच्याकडे नसेल तरी काही हरकत नाही आहे, कारण इथे ऑरेंज कलरचा मार्क नाही आहे, तर ते तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर दुसरा आहे ओळखीचा पुरावा. तर बघा मैत्रिणींनो, इथे ऑरेंज कलरचा ठिपका दिसतोय, म्हणजे हे तुम्हाला सबमिट करणं कंपल्सरी आहे. तर इथे जे ॲरो दिसतो ना छोटासा, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. आता याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर बँक किंवा पोस्ट ऑफिस बुक, पॅन कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, मनरेगा जॉब कार्ड, किसान छायाचित्र पासबुक, वाहन चालवण्याचा परवाना, ओळख प्रमाणपत्र. तर ह्यातला स्तनदे मातेकडे काही असेल तर तिचं ह्यातला एक पुरावा आपण त्यात सबमिट करू शकतो. जर पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड टाका, पासपोर्ट तर नसेल पण रेशन कार्डवरती जर तिचं नाव असेल तर ते टाका, मतदार ओळखपत्र असेल तर तेही चालेल, ते टाका. ठीक आहे मैत्रिणींनो, पुढे जाऊया. त्यानंतर ओळख क्रमांकाचा पुरावा. आता बघा ह्या टाकायचं आहे ओळख क्रमांकाचा पुरावा. इथे सुद्धा बघा मैत्रिणींनो ऑरेंज कलरचा टिपका आहे, म्हणजे हे सुद्धा तुम्हाला कंपल्सरी आपल्याला भरायचं आहे. तर आता जे तुम्ही टाकणार आहात, जसं आता मी पॅन कार्ड टाकलं तर मला त्याचा जो पॅन कार्डचा जो नंबर असतो तो आपल्याला इथे सबमिट करायचा आहे. जर तुम्ही मतदार कार्ड टाकलं, मतदानाचं कार्ड असतं ते टाकलं, तर तुम्हाला तो नंबर जो असतो तो इथे समाविष्ट करायचा आहे. त्यानंतर इथे आहे ओळखीचा पुरावा अपलोड करा. तर इथे बघा मैत्रिणींनो, इथे सुद्धा ऑरेंज कलरचा डॉट आहे, तर तुम्हाला इथे सुद्धा ते सबमिट करायचं आहे. आता ओळखीचा पुरावा म्हणजे जे आता तुम्ही इथे पॅन कार्ड टाकलेलं आहे हां, तर त्याचीच प्रत म्हणजे त्याचं फोटो अपलोड करायचा आहे.
ते सर्व टाकून झाल्याच्या नंतर इथे आपल्याला सबमिटचं ऑप्शन येईल, तर तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथे अशा प्रकारे मैत्रिणींनो तुम्ही नवीन लाभार्थी आपल्या पोषण ट्रॅकरवरती ॲड करू शकता. पण आता हे कुठचे आपण लाभार्थी ॲड करू शकतो लक्षात ठेवा मैत्रिणींनो. आता आपल्याला शासनाने फक्त 3च ग्रुपमध्ये आपण नाव नोंदणी करू शकतो विदाऊट आधार कार्डचे. ते आहे गर्भवती महिला, स्तनदा माता आणि 0 ते 6 महिन्याची मुलं. ते बघा मी दाखवून देते. हे बघा इथे आहे गरोदर मातेकडे आपल्याला ते ऑप्शन आलेलं आहे. नंतर मी स्तनदीचं दाखवलं. त्यानंतर इथे बघा 0 महिने ते 6 महिन्याच्या मुलांचं इथे आहे. हे बघा यांच्या इथे आहे. तर तिथे पण आपण विदाऊट आधार कार्डचं आपण त्या मुलांची नावं सबमिट करू शकतो. पण आता तेच बघा आपण 6 महिने ते 3 वर्ष मुलांची नावं आपल्याला जर ॲड करायची असतील तर बघा मला कोणतंच तसं दिसत नाही आहे की तुम्ही विदाऊट आधार कार्डचं नाव नोंदणी करू शकता. असं इथे लिहून आलेलं नाही आहे. तुम्ही 3 वर्ष ते 6 वर्ष मुलांचं बघितलं तर तिथे सुद्धा बघा तिथे असं आपल्याला लिहून आलेलं दिसत नाही आहे की तुम्ही विदाऊट म्हणजे आधार कार्डशिवाय सुद्धा मुलांची नावं समाविष्ट करू शकता. असं काहीच लिहून आलेलं नाही आहे. ह्याचा अर्थ असाच आहे की 6 महिने ते 3 वर्ष मुलांना आधार कार्ड असणं कंपल्सरी आहे नाव नोंदणी करताना. आणि 3 ते 6 वर्षाच्या मुलांची सुद्धा आधार कार्ड असणं कंपल्सरी आहे त्यांचं नाव नोंदणी करताना. मी आशा करते मैत्रिणींनो मी सांगितलेलं तुम्हाला समजलं असेल. जर समजलं असेल माझा व्हिडिओ बघायला आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.